ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू-भगिनींनो, महिन्याच्या या आध्यात्मिक शिबिरामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। आत्ताच आपण मातृचरणे या ग्रंथातून काही उतारे वाचले। वास्तविक मी जो विषय निवडला आज की थोडं काही नारद भक्ती सूत्रावर चर्चा करूया। आपल्या सर्वांनी ते व्हॉट्सॲपवरती जे निमंत्रण वाचलं असेल त्यात मी दिलं होतं आमचं आध्यात्मिक जीवन आणि रामकृष्ण संघ। कुठेतरी माझ्या मनात असं आलं की एक काहीतरी सूत्र धरून चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। गेल्या काही वर्षापासून, काही म्हणजे 3-3.5 वर्षापासून आपण रामकृष्ण लीला प्रसंग याची चर्चा करत होतो, पण वेळेअभावी ते वर्ग नियमित काही होऊ शकत नाही। तर म्हटलं या वर्गामध्ये तरी काही आपण नियमित आणण्याचा प्रयत्न करूया। पण बघा कसं एक योगायोग की आत्ता जो उतारा वाचला गेला आणि त्याच्यामध्ये नेमका असा एक प्रसंग निर्माण झाला की त्याच्याबद्दल काही चर्चा करण्याचा मोह मी काही टाळू शकत नाही आहे। आणि त्यातून एक मुद्दा जो मला तुमच्या पुढे ठासून मांडायचा, ठासून म्हणजे मी ज्या संदर्भात जास्त बोलत असतो की ते म्हणजे रामकृष्ण संघामध्ये असलेली संवेदनशीलता। ठाकूरांना फक्त सुपारी घातलेले पान आणि भक्तांना चांगले वेलदोडे, लवंग, मसाला घातलेले पान। पहा याच्यामागे किती एक सूक्ष्म विचार आहे। आणि हीच शक्ती असते बंधू-भगिनींनो अवतारांची। त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून प्रत्येक भक्तांना ते काय करत असतात तर आपलंसं करत असतात। वरच्यावर बघितलं तर या घटनेमध्ये असं विशेष काय आहे, पण कुठेतरी एक फार मोठं विशेष असं वाटतं का, विशेष करून अध्यात्मामध्ये आपण हे बघत असतो बंधू-भगिनींनो की अध्यात्मामध्ये प्रत्येक लहान गोष्टीचं काहीतरी मोठं महत्त्व असतं। साधारण जीव हा मायामध्ये इतका गुरफटलेला असतो आणि त्या दोष नाही बिचारायचं। त्याला पोटाची खळगी भरण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आटापिटा करत असतो। कुठे ईश्वर, कुठे ते मोक्ष, आत्मा, माया, अहम ब्रह्मास्मी, हे सगळ्यापासून तो किती तो लांब असतो। आणि सतत जरी सांसारिक कष्टाने जर कष्टी झालेला असतो तर ईश्वर त्याला फक्त कशाकरता पाहिजे असतो की फक्त त्याचे जे काही दुःख कष्ट आहे ते दूर झाले पाहिजे, तिथपर्यंतच मला पाहिजे। आणि जर त्याचा विचार तसा असेल त्यात काही वाईट पण नाही आहे किंवा अयोग्य पण नाही आहे। पण अवतारांची शक्ती बघा कशी असते की ते काय विचार करतात की साक्षात ईश्वर हा स्वतःचं स्वरूप विसरून हा कसा त्या म्हणजे ज्याला म्हणतो की दुःखी कष्ट होत आहेत, अरे तो स्वतः राजा आहे, पण तो राजा स्वतःच्याच राज्यामध्ये आपलं स्वतःचं स्वरूप पूर्णपणे विसरून गेलेला आहे। आणि स्वतःचं स्वरूप विसरून गेलेला आहे म्हणून आपल्याच राज्यामध्ये तो एखाद्या भिक्षुकासारखा, एखाद्या भिकाऱ्यासारखा फिरत आहे। मग त्याला इन्स्पायर कसं करायचं हे पहा, स्वामी विवेकानंद फार छान एक विचार सांगतात की पशु जगतो इन्स्टिंक्टवरती, म्हणजे त्याला ठराविक पद्धतीनेच जगतो। गाईच्या पुढे गवत आणली तर ती समोर येणारच, त्याच्या पलीकडे तिची काही बुद्धी नसते। माणसामध्ये एक इंट्युशन असतं की तो काहीतरी पलीकडे सुद्धा बघू शकतो।
आणि अवतार जे असतात किंवा महापुरुष जे असतात ते इन्स्पिरेशन, म्हणजे या जगाच्या पलीकडे सुद्धा ते बघू शकतात, सहजपणे बघू शकतात. ही त्यांची त्या अवतारांची ताकद असते. आणि त्या ताकदीच्या माध्यमातूनच जेव्हा ते हे बघतात की सामान्य जीव ज्याच्यामध्ये थोडी जर आपण एक ईश्वरप्राप्तीची स्पृहा जागृत केली तर हे शक्य आहे की ही व्यक्ती सामान्य स्तरापासून उठून एक ज्याला म्हणतो की एक आध्यात्मिक स्तरावरती येऊ शकते. आणि त्याच्यामुळेच हे जे आपण आता चर्चा केली, जे वाचलं आपण तो उतारा, की माताजी 2 प्रकारची वेडे तयार करत आहेत. एकामध्ये सगळ्या प्रकारचे सुंदर मसाले घालून ते भक्तांकरता का, की त्यातून एकतर माताजींचं प्रेम आपल्याला लक्षात येत आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी माताजींची आंतरिकता, काहीतरी त्यांची एक ओढ ज्याला म्हणू भक्तांप्रती, की भक्तांनी सारखं सारखं ठाकूरांच्या जवळ यावं. आणि जे माझे आपले आहेत ठाकूर, त्यांच्याकरता काय चुना सुपारी टाकली त्यातूनच बरं काही ते तर काही माझी आता माझ्यापासून लांब जाणार नाही. म्हणजे हा काही दुजाभाव जरी नसला, पण याच्यामागे एक फार मोठा संदेश, आणि विशेष करून जे मला सांगायचं बंधू भगिनींनो, की रामकृष्ण विवेकानंद भावधारा ही किती संवेदनशील आहे यातून आपल्याला लक्षात येतं. मी थेट क्राइस्टला पर्यंत जाऊ इच्छितो. ते उतारा वाचत असताना मी अजून माझ्या विषयावरती आलेलो नाही आहे, कारण की हा इतका इन्स्पायरिंग मला वाटला की याच्यावरती काही 2 शब्द बोलावेत असं वाटलं. ख्रिस्तांच्या जीवनामध्ये सुद्धा एक्झॅक्टली हीच घटना घडते. आपल्या एक मुद्दा, ख्रिस्तांची ती पद्धत होती, ठाकूरांची सुद्धा तीच पद्धत होती, की आपले काहीही त्यांना सिद्धांत सांगायचे असतील तर कोणत्या तरी गोष्टी स्वरूपात ते सांगायचे. ठाकूरांनी किती गोष्टी सांगितल्या आहे. तर एकदा त्यांची जे 12 शिष्यांपैकी एका शिष्याला असं वाटतं की ख्रिस्त माझ्यावरती काही जरा थोडे कमी प्रेम करतात, इतरांवर जास्त करतात. तर याचं उत्तर देत असताना ते एक गोष्ट सांगतात. ती गोष्ट काय आहे मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो. म्हणजे माझं तुमच्या सर्वांवर सारखं प्रेम आहे असं न सांगता ते एका गोष्टीच्या स्वरूपात पहा किती सुंदर गोष्ट म्हणतात, की एक वडील असतात, त्यांना 4 मुलं असतात. म्हणजे ख्रिस्त गोष्ट सांगत आहेत. कशाच्या उपलक्षामध्ये ते गोष्ट सांगत आहे, की एका भक्तांनी तक्रार केली की तुम्ही माझ्यावरती कमी प्रेम करता आणि सगळ्यात जास्त मी तुमच्या जवळ असतो. याच्या उत्तरामध्ये ती गोष्ट सांगत आहे. ती गोष्ट अशी की एक वडील असतात, त्यांना 4 मुलं असतात, त्यांची फार मोठी द्राक्षाची वाडी असते आणि त्या द्राक्षाच्या वाडीमध्ये सगळे 5च्या 5 लोक काम करतात आणि जे काही उत्पन्न येईल त्याचे 5 भाग करतात आणि वाटून घेतात. पण त्यांच्या 4 मुलांपैकी एक मुलगा तो नेहमी आपल्या वडिलांशी थोडासा नाराज असतो आणि त्यांच्याशी दूर असतो. त्या द्राक्षवाडीमध्ये त्यांनी जी मेहनत दिली पाहिजे ती मेहनत काही तो देत नसतो. पण बाकी जे 3 मुलं आणि स्वतः वडील हे खूप मेहनत करत असतात. 3 मुलं जेव्हा तक्रार करतात की तो काही काम करत नाही तरी तुम्ही त्याला वाटा देत असता, त्याच्याकडे वडील बिलकुल सपशेल दुर्लक्ष करतात. वर्षोनवर्ष हीच कथा चालू आहे. आणि एवढंच नाही, सगळ्यांना बरोबरचा वाटा दिल्यानंतर, वडिलांनी आपला वाटा ठेवल्यानंतर जर मुलांनी तक्रार केली तर वडील स्वतःच्या हिश्श्यामधला थोडा भाग त्या मुलाला देतील. बाकी कोणी मागितलं तिघांनी नाही देणार. मग असं जेव्हा अनेक वर्ष चाललं तेव्हा त्या मुलांनी विद्रोह केला. 3 पैकी 1-2 मुलांनी, हे तुमचं काय चाललं आहे, आमच्याप्रती असं दुजाभाव का. तेव्हा ख्रिस्त म्हणतात की पहा बाबांनो, तुम्ही 3 खूप मनपूर्वक मेहनत करता, या द्राक्षवाडीमध्ये खूप वेळ देता आणि तुमचा हिस्सा मी तुम्हाला सुद्धा देतो. मला माहिती आहे की जो 4था आहे तो काम कुत्सरपणा करतो आणि काहीही, म्हणजे ज्याला म्हणतो की जितका वेळ दिला पाहिजे, मेहनत केली पाहिजे तो देत नसतो. तरीसुद्धा मी त्याचा हिस्सा देतो. एवढंच नव्हे, त्यांनी मागितलं तर माझा हिस्सेमधला काही अंश त्याला मी देत असतो. त्याचं कारण काय, अरे मला माहिती आहे की तुम्ही 3 मला सोडून कधी जाणार नाही, तुम्ही माझे आहात. पण जो 4था आहे तो कदाचित मानसिकरित्या कमकुवत आहे, त्याच्या माझ्याबद्दल प्रेम कमी आहे आणि त्याला मला म्हणजे
माझं करून घ्यायचं आहे म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष देत असतो. पहा किती एक बोध घेण्यासारखी एक कथा आहे. आणि बिलकुल हीच गोष्ट आपण बघतो भगवान श्रीरामकृष्णांमध्ये, श्रीमा शारदा देवींमध्ये, स्वामीजींमध्ये, जे पहिल्या पिढीतले साधू म्हणजेच सगळे ज्यांना डायरेक्ट डिसेपल्स म्हणतो, या सगळ्यांमध्ये ही गोष्ट इतकी स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळते. आणि तेव्हा त्यातून लक्षात येतं की खरंच अवतारांची शक्ती ही कशी काम करत असते, किती सूक्ष्म पद्धतीने प्रत्येकाला ते आपलंसं करून घेऊ इच्छित असतात. माताजींच्या संदर्भात आता विषयच निघाला तर आपण अनेकदा वाचलं आहे मातृचरणेमध्ये किंवा माताजींच्या साहित्यात काय वाचलं की जेव्हा भक्त लोक जयराम बाटीला यायचे तर माताजी त्यांना निरोप द्यायला उभे राहायच्या आणि जोपर्यंत ते भक्त आपल्या दृष्टी आड होत नाही तोपर्यंत त्या तिथेच उभ्या राहायच्या. भक्त लोक 4 पावलं जातील आणि हात दाखवतील, माताजीसुद्धा हात दाखवतील. अजून 10 पावलं पुढे गेले, पुन्हा ते लोक हात दाखवतील, माताजी पुन्हा हात दाखवतील. हे पहा, या सगळ्यात छोट्या छोट्या घटनांना आपल्याला असं कदाचित वाटतं, अनेकदा वाटतं, मलाही वाटतं की अरे याच्यामध्ये एवढं एकदम लिहिण्यासारखं वगैरे काय आहे. पण लक्षात घ्या, जर आपल्या मनाची सूक्ष्मता जर असेल तर त्याच्या मागचं जी आंतरिकता ती कळेल. नाही तर आला काय आणि गेला काय सारखंच, असं माताजींचं नव्हतं. आणि विशेष करून माताजींचं हे प्रेम सर्वांवर एकसारखं होतं. तेव्हाच्या पिढीवरती सुद्धा होतं आणि आजच्या पिढीवरती सुद्धा आहे. तर ही संवेदनशीलता ही अत्यंत स्पृहणीय आणि आपल्या सर्वांच्या जीवनातसुद्धा ही हळूवारपणे आली पाहिजे, याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. तर अतिशय सुंदर तो प्रसंग, खूपच इन्स्पिरेशन देणारा, इन्स्पायर करणारा. आता मी जो विषय निवडला त्या विषयाकडे मी येण्याचा प्रयत्न करतो. आताच मी चर्चा केली की काहीतरी एक सूत्र धरून चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर त्याकरता मी जो एक ग्रंथ निवडला, शास्त्र ग्रंथ, तो म्हणजे नारद भक्ती सूत्र. मला आधी असं वाटलं की एखाद उपनिषद घेऊन काही चर्चा सुरू करूया का, पण हे लक्षात घेऊन की कोल्हापूर म्हणजे शक्ती आणि भक्तीचं स्थान, आणि उपनिषद असो की एखादा भक्तिशास्त्र ग्रंथ असो, भक्तीशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीही प्राप्त होऊ शकत नाही. भक्ती म्हणजे काय तर एक एकनिष्ठ प्रेम. मग ते उपनिषद असो की भक्तिशास्त्राचा ग्रंथ असो की आमचे आध्यात्मिक जीवन असो, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये एक तीव्र आणि एकनिष्ठ प्रेम किंवा भक्तीशिवाय आपण काहीही प्राप्त करू शकत नाही. म्हणजे आपण साधारणपणे म्हणतो की उपनिषदमध्ये कुठेही भक्ती याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही. पण बंधू भगिनींनो, जर आपण उपनिषदचं जर एक सखोल अध्ययन केला तर आपल्याला हे लक्षात येतं की उपनिषदमध्ये भक्ती या शब्दाचा जरी उल्लेख नसेल, पण भक्तीशिवाय आत्मतत्वसुद्धा आपण प्राप्त करू शकत नाही. आणि त्याचा फक्त मी अनेक दाखले देऊ शकतो, पण आत्ता फक्त एकच दाखला देऊन मी आपण पुढे जाऊया. कठोपनिषदचा हा मंत्र आहे. त्याच्यामध्ये आचार्य यम म्हणतात, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्य तस्येष आत्मा विवृणुते तनुस्वाम. थोडक्यात याचा अर्थ बघूया. हे आत्मतत्व म्हणजे आपण चर्चा काय करत आहोत ते लक्षात घ्या की भक्तीची परिभाषा काय आहे. आणि आत्मतत्व प्राप्त करायचं असेल की ईश्वरप्राप्ती करायची असेल, एकच गोष्ट आहे, पण हे भक्तीशिवाय होऊ शकत नाही. तीव्र आणि एकनिष्ठ प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. जरी उपनिषदांमध्ये मी पुन्हा सांगू इच्छितो, भक्ती या शब्दाचा उल्लेख जरी सापडत नसेल तरी आचार्य यम काय म्हणतात की हे आत्मतत्व खूप प्रवचनं देऊन कधी प्राप्त होत नसतो. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो
न मेधया न बहुधा श्रुतेन. खूप शास्त्रग्रंथ वाचले, खूप एखाद्या व्यक्ती साधक हुशार आहे त्यानेसुद्धा प्राप्त होत नसतं. खूप ऐकल्याने सुद्धा प्राप्त होत नसतं. न बहुधा श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्य. मग कोणाला प्राप्त होतो? प्रवचन देणाऱ्याला प्राप्त होत नाही, ऐकणाऱ्याला प्राप्त होत नाही, जो अभ्यास करतो त्याला प्राप्त होत नाही. तर आत्मतत्व ज्याला निवडतो, आत्मतत्व ज्याला निवडतो तो त्याला प्राप्त होतो. आता आत्मतत्व जर कोणाला निवडतो? अरे जो आत्मतत्वावरती प्रेम करेल. जी व्यक्ती एकदम सोपं आहे पहा, एक वेगळ्या पद्धतीने मांडलं आहे उपनिषदमध्ये की आत्मतत्व कोणाला निवडेल? की जो आत्मतत्वावरती प्रेम करेल त्यालाच आत्मतत्व आपलं स्वरूप प्रकट करून देईल. जो आत्मतत्वाला प्रेम करेल, किती प्रेम करेल? एकनिष्ठ, निस्वार्थ, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, असं प्रेम जो करेल आत्मतत्वावरती, त्या साधकावरती आत्मतत्व स्वतःचं स्वरूप प्रकट करणार. म्हणजेच काय की इतकं तीव्र प्रेम असलं पाहिजे. माझा म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की आपल्याला एक साधारणसं एक चुकीची समजूत की वेदांतामध्ये भक्तीला स्थान नाही, माझ्या मते हा विचार अत्यंत चुकीचा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भक्तीशिवाय काहीही प्राप्त होत नाही, तीव्र प्रेमाशिवाय काहीही प्राप्त होत नाही. लक्षात घ्या, अगदी साधारण गोष्ट, एखादा मुलगा काहीतरी नीटची परीक्षा देतो, काहीतरी CETची परीक्षा देतो, UPSCची परीक्षा देतो, तर कुठेतरी तो आपल्या करिअरवरती, आपल्या भविष्यावरती खूप प्रेम करतो की मला असं काहीतरी प्राप्त करायचं आहे, आणि त्या प्रेमापोटी तो तितका अभ्यास करतो आणि त्याला यश मिळतं. अर्थात ही सगळी भक्ती किंवा हे प्रेम हे लौकिक स्तरावरती असतं आणि लौकिक गोष्टी प्राप्त करण्याकरता असतं. आपण जे प्रेम आणि भक्तीची चर्चा करायला इथे जमलेलो आहोत ती आहे ईश्वराप्रती भक्ती, ईश्वराप्रती प्रेम. आपलं ज्ञानमार्गापेक्षा बंधू भगिनींनो भक्तीचा मार्ग तुलनात्मक सोपा असतो. थोडी मी आज भूमिका बांधणार आहे, सूत्रांवरती नाही जाणार. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे, ज्याला म्हणतो ना की फाउंडेशन वर्क. ज्ञानमार्गापेक्षा भक्तीचा मार्ग सोपा असं म्हटलं जातं. या एका सिद्धांताला मी दुजोरा देतो. का? आता कल्पना करा ना की ज्ञानयोगामध्ये काय म्हणतात की हे जग मिथ्या आहे, हे शरीर मिथ्या आहे. अरे आपण दैनंदिन या जगामध्ये या शरीराला घेऊन किती व्यवहार करत असतो, आणि या शरीराला मिथ्या म्हणायचं कसं? म्हणजे जरी ते उपनिषदामध्ये सांगितलेलं सत्य जरी असलं तरी ते आपल्या व्यवहारात आणणं हे भयंकर अवघड असतं. कसं काय या जगाला मिथ्या समजायचं आणि मिथ्या समजून जगायचं हे अत्यंत अवघड आहे. आणि एवढंच नव्हे तर मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी कोण आहे? मी आत्मा. हा सतत विचार घेऊन जगणं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला खरंच कठीण असतं. पण भक्तीचा मार्ग सोपा तो कोणत्या अर्थाने? की पहा बंधू भगिनींनो, प्रेम करणं आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण आपल्या आईला प्रेम करतो, आपल्या वडिलांना प्रेम करतो, आपल्या भावाला प्रेम करतो, आपल्या बहिणीला प्रेम करतो, आपल्या मित्रांना करतो. म्हणजे प्रेम करणं हे आपल्याला एक आपल्याकरता एक नैसर्गिक गोष्ट आहे. कोणी आपल्यावर प्रेम करेल तेही आपल्याला आवडतं. आपण इतरांवरती प्रेम करावं, विशेष करून समविचारी लोकांना. ती एक मानवीय मनाची ती एक कमकुवतपणा आहे, पण आहे की आपल्या आवडीच्या लोकांवरती आपण प्रेम करत असतो. म्हणजे प्रेम करणं हे आपल्या सर्वांना हे समजतं, कळतं आणि आपण करू शकतो. बस हेच प्रेम आपल्याला ईश्वराकडे घेऊन जाण्याकरता त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे का? हो, नक्की आहे. फक्त काय आहे की आपण जे सामान्य मनुष्य आहोत, आपल्या प्रेमामध्ये एक फार मोठा दोष आहे. एक नाही, अनेक आहेत. का? कारण की ज्या मनाने आपण इतरांवरती प्रेम करतो, ज्या मनाने आपण ईश्वरावरती प्रेम करतो, ते कसं आहे? ते प्रेम त्याच्यामध्ये कुठेतरी स्वार्थीपणा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, घृणा आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे.
तर या सगळ्यांच्या सकट आपण जेव्हा ईश्वरावरती प्रेम करतो तर आपण म्हणतो की मी ईश्वरावरती प्रेम करतो, मी ठाकुरांवरती प्रेम करतो, पण तो या सगळ्या दोषांनी ग्रस्त असतो. आणि म्हणून आपलं प्रेम, आपली भक्ती तितकीशी आपल्याला फलीभूत होत नसते. याचा अर्थ आपण काय प्रेम करणं सोडून द्यायचं का, असं म्हणणं माझं मुळीच नाही आहे. फक्त आपल्या प्रेमामध्ये आलेले जे काही दोषास्पद गोष्टी आहेत त्यांच्यापासून आपण स्वतःला कसं, त्या दोषांना कसं दूर करू शकतो. मला आत्मानंदजी महाराजांची आठवण येत आहे हे सांगत असताना. पूर्वाश्रमी एका अशाच आध्यात्मिक शिबिरामध्ये त्यांनी भक्तीवरती बोलताना एक घडलेली सत्य घटना सांगितली होती, मोठी मजेदार आहे. रायपूरचं ते आश्रम त्या काळातलं 1980च्या जवळपासचं, आणि त्यांच्या आश्रममध्ये एक मुलगा यायचा. तर तो मुलगा नुकताच विद्यापीठातून त्यांनी उपाधी प्राप्त केलेली होती, काहीतरी नोकरी वगैरे प्राप्त करण्याच्या त्या भानगडीमध्ये होता, कुठे काही जमत नव्हतं. मग काय करावं, तर काहीतरी व्यापार करावा वगैरे असं त्याच्या मनात होतं, पण काहीसं जमेन असं झालेलं होतं. आणि मग तो म्हणजे आश्रममध्ये यायचा आणि आश्रमच्या थोड्याशा दूर एक चांगलं वडाच्या झाडाखाली एक छोटंसं गणपती मंदिर होतं. त्या गणपती मंदिरावरती तो बसायचा आणि जसं आपण मित्रांसारखं बोलतो तसं तो गणपती बाप्पांना काहीतरी प्रार्थना केली असेल की बाप्पा माझं काहीतरी करून द्या, मी भरकटतो इकडे तिकडे. आता योगायोगाने असं काही झालं की खरंच त्यांनी कुठेतरी एखाद्या बिझनेसमध्ये हात टाकला आणि त्याला भरभराट मिळू लागली एकदम. त्याची गाडी जी थांबलेली होती ती आता तीव्र गतीने पळू लागली. बस त्याला म्हणतात, एक हिंदीमध्ये एक म्हण आहे की दिन दोगणी रात चौगणी अशी वृद्धी त्याची होऊ लागली. बस मग काय, भरपूर पैसा मिळू लागला, गाडी बंगला सगळं झालं. आणि गणपती बाप्पामुळे झालं. तर गणपती बाप्पांमुळे झालं. मग गणपती बाप्पांना चांगले चांगले वस्त्र, चांगले चांगले काहीतरी रोज नवीन नैवेद्य, चांदीचा मुकुट, त्याच्या काहीतरी हिरा वगैरे वगैरे हे सगळे प्रकार सुरू झाले. आणि हे करता करता अजून त्याचं व्यवसाय अजून जोरात चालू लागला. असं होता होता आता शेवटी कसं असतं ना बंधू भगिनींनो, व्यवसाय हा व्यवसाय असतो. आणि मग काही वर्षांनी त्या व्यवसायामध्ये त्याला खोट येऊ लागली आणि ती खोट जरा जास्त वाढू लागली. तर खोट जशी जशी वाढू लागली तसे तसे गणपती बाप्पावरती त्याची भक्तीसुद्धा कमी होऊ लागली. तर म्हणण्याचा अर्थ काय, ही घटना आत्मानंदजी महाराजांनी इतक्या रसभरीत शब्दात मांडली होती, मला अजूनही ती स्मरणात आहे. आम्ही सगळे तेव्हा खदून हसलो होतो. तर जशी जशी ती त्याच्या बिझनेसमध्ये खोट येऊ लागली तसं तसं याचं कॉन्ट्रीब्युशनसुद्धा ते कमी होत लागलं. कॉन्ट्रीब्युशन कमी झालं याच्यात काही दोष नाही आहे, ठीक आहे, पैसाच नाही तर कुठे देणार. पण जर भक्तीमध्ये जर कमी होऊ लागली तर ते नक्कीच दोषास्पद आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी तर फार पडखर शब्दामध्ये या संदर्भात सांगितलेलं आहे की हे दुसरं काही नसून ही शुद्ध दुकानदारी आहे. की देवा मी तुझी प्रार्थना करतो, तुझं नामगुण संकीर्तन करतो आणि तू मला सगळ्या माझ्या मनासारखं करून दे. तर याला म्हणजे आपल्या भक्तीमध्ये जे आपण चिंतन करत आहोत बंधू भगिनींनो, की आपल्या भक्तीमध्ये हा एक सगळ्यात मोठा हा एक दोष आहे की आपण ईश्वरावरती प्रेम करतो, पण ईश्वरावरती प्रेम करत असताना त्याच्यामध्ये कुठेतरी इतरांबद्दल कुठेतरी मत्सर, द्वेष, राग या सगळ्या गोष्टी असतात. एक प्रश्न अजून मनात एकदा मला एका मुलाने विचारला होता की स्वामीजी आम्ही ठाकुरांवरती प्रेम करतो, जर आम्ही द्वेष करतो, मत्सर करतो, क्रोध करतो किंवा इतर आमचे जे दोष आहेत ते इतरांवरती करतो, ठाकुरांवरती थोडी करतो. प्रश्न तर व्हॅलिड आहे. आम्ही ठाकुरांना कधी शिव्या देतो का, ठाकुरांवरती रागवतो का? ठीक आहे, आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये आम्ही कोणाचा द्वेष करतो, राग करतो, मत्सर करतो, या गोष्टी घडत असतात. पण ठाकुरांना एकदम प्रामाणिक प्रेम करतो. तर याचं उत्तर असं बंधू भगिनींनो की लक्षात घ्या की ज्या मनातून जर आपल्या मनामध्ये हे स्वार्थीपणा किंवा इतर दोष जर असतील तर जरी आपण ठाकुरांना प्रेम करतो किंवा भक्ती करतो आणि जरी ठाकुरांना आपण द्वेष करत नाही, पण कुठेतरी ते प्रेम नक्कीच बंधू भगिनींनो दूषित होतं. ठाकुरांना कितीही आपण आळवलं किंवा कितीही भक्ती त्यांच्याबद्दल दाखवली, पण ज्या आपल्या मनामध्ये जर हे सगळे दोष असतील तर लक्षात घ्या की हे सगळे दोष
ज्याला म्हणतो की या दोषांच्या सकट, म्हणजे समजा आपण ठाकुरांकरता फणस आणली, तर फणस जेव्हा आणतो तर ती फणस अशीच्या अशी देतो का? कधी देत नाही. काय करतो, त्याला त्याचं ते जे बाहेरचे सगळे सालं असतात ते व्यवस्थित त्याला पील करून, त्याला काढून, आणि त्यातला आतला जो एक त्याचं ते एक मोठा एक बीसारखं असतं त्याला काढून व्यवस्थित त्याला एक सारखे तुकडे करून, जर जास्त आंबट असं वाटत असेल तर त्याच्यात थोडी साखर टाकून, थोडं मीठ टाकून, म्हणजे ते एक रुचकर असलं पाहिजे, असं करून ठाकुरांना आपण ते निवेदित करतो. तर जी गोष्ट शुद्ध आहे तीच गोष्ट आपण ठाकुरांना निवेदित करत असतो. तर आपली भक्तीसुद्धा शक्य तितकी जर शुद्ध असेल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थीपणा, द्वेष, मत्सर या गोष्टी जर नसतील तर नक्कीच ते गोष्ट ठाकूर ग्रहण करतात. तर मुख्य जी गोष्ट जी सांगू इच्छितो की आपण आपली भक्ती जरी आज त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष जरी असले तरी बंधू भगिनींनो, ती भक्ती आपण बंद न करता आपल्यामध्ये असलेले हे दोष हे जितके आपण कमी करण्याचा प्रयत्न करू तितकीच आपली भक्ती शुद्ध होईल. आणि हे दोष शुद्ध करण्याचा प्रोसेस काय आहे, तर जितकं आपण ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर म्हणतात वचनामृतमध्ये की ईश्वराची भक्ती कशी करायची, तर त्याचं एकतर सत्संग, दुसरं ईश्वराचं नामगुण संकीर्तन, आणि मध्ये मध्ये एकांतात जाऊन ईश्वराचं चिंतन करणं. ह्या 3 गोष्टी जर आपल्या जीवनात घडल्या तर आपलं मन सतत सारखं ईश्वराच्या चरणी जाईल, आणि ज्या दोषाची आपण चर्चा आत्ता करत होतो ते दोष नाहीसे होतील, आणि दोष एकदा नाहीसे झाले की ती शुद्ध भक्ती आपल्याला ती नक्कीच प्राप्त होईल. जो एक ग्रंथ आपण चर्चा करता घेणार आहोत, नारद भक्ती सूत्र, या ग्रंथाच्या संदर्भात एक थोडी चर्चा करून मग थोडंसं पुढे जाऊया. सूत्र हा शब्द म्हणजे काय, की सूत्र म्हणजे की फार कमी शब्दांमध्ये एक ज्याला म्हणतो की काहीतरी तत्त्व मांडल्या गेलेले आहेत, आणि त्या सूत्राच्या माध्यमातून जे सांगायचं म्हणजे की जे काही सांगितलं असतं ते अत्यंत ज्याला म्हणतो की स्पेसिफिक असतं, त्याच्यामध्ये काही फारसं ज्याला म्हणतो की अगळपगळ गोष्टी काहीही नसतात. हे त्याचा तो एक अर्थ असतो. त्याचा सूत्र जो आहे, मी ते परिभाषा वाचतो की सूत्र म्हणजे नेमकं काय असतं, तर अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तो भमन वद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. पहा, आपल्या शास्त्रामध्ये सूत्रचा अर्थ किती सुंदर दिलेला आहे. मी एक एक शब्द घेतो, त्याचं विवेचन करूया. अल्पाक्षरम, अगदी कमी शब्दांचा वापर करून हे सूत्र तयार झालेले असतात. अल्पाक्षरम. दुसरं अतिशय महत्त्वाचं आहे असंदिग्धम. त्या शब्दाचं जेव्हा आपण अर्थ घेतो तर कोणत्याही प्रकारचं आपल्या मनात कन्फ्युजन राहत नाही, आपल्याला ते कन्फ्यूज करत नाही, एकदम स्पेसिफिक सांगतात. आपण एखाद्याला रस्ता विचारला तर कसं, मला इथून जायचं आहे स्टेशनवर, तर तुम्ही असं जा, इकडे डावीकडे वळा, तिकडे उजवीकडे वळा, मग समोर स्टेशन येऊन जाईल, असं सांगितल्यानंतर कोणत्याही प्रकारचं बघा काहीही असंदिग्धता किंवा आपल्या मनात संदिग्धता राहत नाही. तर हे जे विशेष करून अवतारांनी जे सूत्र लिहिलेले आहेत हे पूर्णपणे अल्पाक्षर असतात आणि असंदिग्ध असतात. सारवत. सारवत म्हणजे त्यांना जे सांगायचं आहे त्याच्याकरता त्यांना असे तास भराचे प्रवचन द्यायची तितका वेळ नसतो आणि मोकळेच पण नसतात. सारवत एक्झॅक्टली काय सांगायचं ते सांगून मोकळे होतात. एक्झॅक्टली उपनिषदांचे जे मंत्र आहे ना बंधू भगिनींनो, ते सुद्धा पण असेच आहेत. उपनिषदांचे मंत्र, ईश उपनिषद जर बघितलं तर इतके कमी मंत्र आहे त्याच्यामध्ये, पण एकदम ज्याला म्हणतो की आत्मतत्वाचं उच्चांक त्यांनी गाठलेलं आहे. केन उपनिषदसुद्धा फार छोटे आहेत आणि या सगळ्यांना मंत्रच म्हणतात. इथे त्यांनी याला नारदभक्तीला सूत्र म्हटलं आहे. तर अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. जरी ते सारवत आहे, अल्पाक्षर आहे, पण त्याचा अर्थ कसा आहे, विश्वतोमुखम, म्हणजे
त्या संदर्भात जगातल्या ज्या काही परिभाषा असतील, जे काही सांगायचं आहे, त्या अत्यंत त्या छोट्याशा सूत्रामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहे. पुढे अस्तोभनम वद्यम च सूत्रम सूत्र विदो विदुः. आणि या सूत्रांचं अध्ययन केल्यानंतर आपल्या मनात असलेली कोणत्याही प्रकारची जी संदिग्धता, कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन हे नेहमी त्याच्यातून दूर होत असतं आणि म्हणून त्याला सूत्र म्हणतात. नारद भक्ती सूत्र हा ग्रंथ जवळपास 12व्या शतकात संकलित केल्या गेलेला आहे. लिहिल्या गेलेला असं नाही, संकलित केल्या गेलेला आहे. आता आपण बघतो बंधुभगिनींनो की नारद हे सर्व काळामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे ते उपनिषद काळ असो, पौराणिक काळ असो, की मग रामायण महाभारताचा काळ असो, नारद हे चरित्रच एक असं आहे का, म्हणजे यांच्या संदर्भात एक जी आख्यायिका थोडक्यात सांगू इच्छितो की नारद यांचा जन्म एक अत्यंत सामान्य कुळात झाला आणि त्यांची आई एका ऋषींकडे सेवा कार्यकर्ता होती. आश्रम जे होते त्या आश्रमामध्ये सेवा कार्यकर्ता होती आणि तिथे नारदांचा जन्म झालेला आणि तिथल्या एका ऋषींनी त्यांना विष्णू नामाचा मंत्र दिला. एकदम लहानपणापासून हे नारद जन्मापासूनच, आता ऋषी म्हणजे आश्रमात जन्म झाला म्हणजे त्यांच्या मनात हृदयात भक्ती होती, हे वेगळ्याने काही सांगायला नकोच. आणि एक दिवशी होतं असं की सकाळच्या वेळेस त्यांची आई दूध काढायला त्या गोठ्यात जाते आणि त्यांना सर्प चावतो आणि तत्काळ त्यांचा मृत्यू होतो. जगामध्ये असलेली एकमात्र माया ही नारदांची ही नेहमी करता दूर होते. ऋषींचं ते आश्रम हे नारद मुनी ऋषी हे सोडतात आणि हे जातात जंगलामध्ये आणि त्या मंत्राचं इतका निष्ठेपूर्वक, श्रद्धेपूर्वक, भक्तिपूर्वक इतका जप करतात की त्यांना साक्षात विष्णू भगवानचा त्यांना दर्शन लाभतो. ते त्यांना आशीर्वाद देतात. पण त्याच्याबरोबर अजून एक घटना अशी घडते की भगवान अंतर्धान पावतात आणि भगवान अंतर्धान पावतात तर त्यातून हे नारद मुनी हे फार दुःखी होतात आणि पुन्हा ते आळू लागतात की हे काय प्रभू, तुम्ही दर्शन दिले आणि मला असंच बिलकुल पोरगं करून तुम्ही निघून गेलात. तर त्यांना एक दैवी वाणी ऐकू येते की आता यापुढे नारदा तुला कधी दर्शन घडणार नाही. नारदा तुला यापुढे आता कधी दर्शन घडणार नाही, पण तुला आता या तिन्ही लोकांमध्ये ईश्वराच्या भक्तीची, माझ्या भक्तीचं नामगुण संकीर्तन करत तुला सतत फिरायचं आहे. आणि म्हणून त्यांचं नाव नारद मुनीपासून देवर्षी नारद झाले ते. आणि असं म्हणतात की प्रत्येक काळामध्ये नारद हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघतोच. विशेष करून ही कथा भागवतमधून आपल्याला वाचायला मिळते अष्टम स्कंदमध्ये. आणि त्या नारदांच्या संदर्भामध्ये भागवत कथामध्ये बरंच काही आपल्याला वाचायला मिळतं. तर हे जे नारद भक्ती सूत्र यांचं हे जे संकलन आपण म्हणूया हे 12व्या शतकात झालेलं आहे. या ग्रंथामध्ये जवळपास 84 सूत्र आहे आणि हे 84 सूत्र जे आहे हे आपल्याला ज्याला म्हणतो की टप्प्याटप्प्याने हे सांगतात. विशेष करून की आपण जी इथं चर्चा केली की आपल्या जीवनामध्ये जे काही दोषास्पद आपलं प्रेम आहे ते दोषास्पद प्रेम हे कसं दूर होऊ शकतं. थोडी चर्चा भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात करूया. आपण आत्ताच एक सिद्धांताची चर्चा केली होती बंधुभगिनींनो की ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्ग सोपा का, कारण की प्रेम करणं हे आपल्याला समजतं, जमतं, पटतं. फक्त त्याच्यामध्ये आलेले दोष हे फक्त दूर करायचे आहेत. आणि भक्तिमार्ग सोपा हा का, कारण की पहा आपण आपल्या अवतीभोवती आपल्या आईवडिलांना, भाऊ बहिणींना प्रेम करत असतो. तर जर आपण आपल्या जीवनामध्ये जर ईश्वराशी एक असा संपर्क साधून घेतला, ईश्वराला वडील म्हणून प्रेम केलं, ईश्वराला आई म्हणून प्रेम केलं, ईश्वराला भाऊ बहीण किंवा
एक बालसखा म्हणून त्याला ते प्रेम केलं, तर ते आपलं प्रेम म्हणजे कसं की आपण जसं वडिलांवरती प्रेम करतो तसं ईश्वरावरती प्रेम करणं आपल्याला हे सहज आणि सोपं होईल का? कारण की प्रेम करणं हे आपल्याला माहीत असतं. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनावर आपण बघतो की ते 5 प्रकारच्या भावाची चर्चा करतात. लीला प्रसंगाचा जो शेवटचा वर्ग लक्षात असेल आपल्यापैकी अनेकांना, तर मधुर भाव त्याच्या उच्चांकावरती जाऊन आपण थांबलो. म्हणजे खरं म्हटलं त्याच्या पलीकडे काही नसतं, पण त्याच्यावर पलीकडे काही नसतं हे आपल्या क्लासमुळे कळलं आपल्याला, कारण की क्लासच बंद झाले आपले. मधुर भावाची शेवट आपण केला आणि त्या क्लासमध्येच आपल्याला इतका आनंद मिळाला किंवा महाराजांना वेळ मिळत नाही. आता कोणत्या अर्थाने घ्यायचं आपण हे नक्की करूया. प्रत्येकाने आपलं आपलं नक्की करावं की त्याच्यानंतर आपले क्लासच बंद झाले एकदम. इतका आपल्याला आनंद झाला त्या भावामध्ये. तर 5 जे भाव आहेत की ज्याची चर्चा भगवान श्रीरामकृष्ण करतात की सख्यभाव, दास्यभाव, पितृभाव. पितृभाव ॲक्च्युली हे ख्रिस्ताच्या जीवनात आपल्याला मिळतो, शांतभाव आणि दास्यभाव. तर भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये आपण बघतो एकतर तीव्र व्याकुळतेच्यामुळेच त्यांना ईश्वर प्राप्ती झाली होती. आपण जेव्हा बघतो त्यांच्या सुरुवातीचा जो काळ होता की आई जर तू आहे तर तू मला दर्शन दे, याच एका सिद्धांताला म्हणजे आई अत्यंत तीव्र व्याकुळतेने त्यांनी जी प्रार्थना केली त्यातूनच त्यांना ते प्रथम ईश्वर दर्शन, जे आपण बघतो की भवतारिणीच्या त्या मंदिरात जाऊन खडक हातात घेऊन ते आता स्वतःचा गळा कापणार, तेवढ्यात भवतारिणीने त्यांना ज्याला म्हणतो की चैतन्याचा समुद्र अशा एका रूपात आईने दर्शन दिलेलं होतं आणि भगवान श्रीरामकृष्ण ते बेशुद्ध झाले होते. पण याच्यानंतर त्यांनी हनुमंताच्या दास्यभावाची सुद्धा साधना केली. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो की मधुरभाव सगळ्यात शेवटी होता. सख्यभाव आपण जर बघितलं तर आपल्याला सुदामाच्या जीवनात ते बघायला मिळतं. पितृभाव जर बघितलं तर ख्रिस्ताच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतं. आणि एक जो भाव म्हणजे रामलला एक जटाधारी साधू आले होते, तर वात्सल्य भाव हे सुद्धा याचा म्हणजे साधना भगवान श्रीरामकृष्णांनी केली. हे सगळी चर्चा आपण केलेली आहे. तर पहा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भगवान श्रीरामकृष्णाचं एक फार वैशिष्ट्य होतं बरं. आपल्याला साधारणपणे हे 4-5 प्रकारचे भावच समजतात, पण भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्याला स्मरणात असेल की आपण चर्चा केली होती 19 प्रकारच्या भावाची साधना केलेली आहे. आपल्याला 5च भाव समजतात जे सांगितले गेलेले आहेत, पण आता याच्या व्यतिरिक्त किती प्रकारचे भाव असू शकतात, ईश्वराशी आपण किती प्रकारचा संबंध आपण स्थापित करू शकतो, म्हणजे बाकीचे भाव आपल्याला माहीतसुद्धा नाही आणि त्याची अनुभूती त्या भावांची आपल्याला त्याच्या संदर्भातसुद्धा विशेष काही माहीतच नाही आहे. पण भगवान श्रीरामकृष्णांनी 19 भाव त्याची साधना केलेली आहे. मुख्य भाव त्याची आपण चर्चा आत्ता केली. तर म्हणण्याचा अर्थ काय की भगवान श्रीरामकृष्ण जे आपल्याला एक सूचना देतात, आध्यात्मिक सूचना देतात की जर आपण आपल्या जीवनामध्ये ईश्वराशी एका प्रकारचा संबंध स्थापित केला, भगवान श्रीरामकृष्णांनी जरी सगळ्या भावांची साधना केली पण सगळ्यात शेवटी ते मातृभाव घेऊनच जगले. त्यांना कोणी काहीही विचारलं किंवा काही म्हटलं, काही मागितलं आध्यात्मिक, तर ते सातत्याने एकच गोष्ट म्हणायची की अरे बाबा मी काय सांगू, आईची जशी इच्छा होईल तसंच होईल, आई जसं म्हणेल तसंच होईल. हे सारखं म्हणण्याचा मागचं त्यांचं उद्दिष्ट काय होता की भगवान श्रीरामकृष्ण हे नेहमीच ज्याला म्हणतो की मातृभाव घेऊन त्यांनी ते आपलं म्हणजे संपूर्ण जीवन यापन केलं, जरी त्यांनी वेदांत आणि मधुरभावाची साधनासुद्धा केली होती. ह्या आपला आणि ईश्वराच्या म्हणजे भक्तीचा संबंध, प्रेमाचा संबंध या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. तर एक नावाचा जर उल्लेख आपण नाही केला तर नक्कीच आपण कुठेतरी चुकणार असं मला वाटतं, आणि तेच म्हणजे अघोरमणी देवी, की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बालभाव, गोपालभाव याची साधना केली. त्यांचं जीवन आपल्यापैकी अनेकांनी नक्कीच वाचलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की कशा त्या एक बालविधवा होत्या आणि म्हणजे त्यांची दीक्षा त्यांच्या कुलगुरूकडनं झाली होती. गोपाल नावाचा मंत्र मिळाला होता आणि ईश्वराला ते एक गोपाल म्हणजे छोटंसं एक बाळ अशा रूपाने ते खूप त्यांची म्हणजे त्या कृष्णाची भक्ती करायचे, त्याच्यावरती प्रेम करायचे आणि त्याचं
शेवट म्हणजे किती उच्च स्तरावरती ते जाऊन पोहोचल्या हे आपण सगळं इतिहास आपल्याला माहितीच आहे. तर भगवान श्रीरामकृष्ण हे जे आपल्याला एक सूचना देतात की आपण काय केलं पाहिजे, तर आपण सगळ्यात पहिलं की आपला आणि ईश्वराचा एक संबंध स्थापित केला पाहिजे. जो संबंध आपल्याला आवडत असेल, कदाचित वडील रूपाने, कदाचित आई रूपाने, कदाचित सखा रूपाने, जसा सुदामाचा होता भगवान श्रीकृष्णाच्या प्रती, तर अशापैकी, किंवा दास्यभाव की जसा हनुमंताचा होता प्रभू रामचंद्रांच्या प्रती, तर याच्यापैकी जे भाव आपल्या मनाला अनुकूल किंवा आवडता असेल त्या भावाच्या माध्यमातून आपण ईश्वराची भक्ती आणि प्रेम करू शकतो. आणि जितकी आपण प्रामाणिकपणे ईश्वराचं नामगुण संकीर्तन, प्रार्थना आणि एकांतवास करू, तर आपल्या जीवनामध्ये हे जे सर्व आलेले दोष जे आहे त्याची चर्चा आपण केली की आपल्यामध्ये जो एक प्रकारचा प्रेमामध्ये निस्वार्थीपणा आहे, द्वेष, मत्सर, क्रोध, घृणा ज्या आहेत, त्या हळूहळू करून ते निघून जातील. भगवान श्रीरामकृष्णसुद्धा पहा वचनामृतमध्ये कसं स्पष्ट म्हणतात की जर आपण पूर्वीकडे 4 पावलं टाकले तर पश्चिम नैसर्गिकरित्या मागे सुटत असतं. तर जितकी आपण प्रामाणिकपणे ईश्वराप्रती भक्ती करू, तर त्यातून काय होईल की आपण मंदिरात जातो, आपण मठात जातो, आपण सद्गृहस्थ आहोत, आपण भक्त आहोत, तर आपल्यामध्ये असलेले दोष त्याची जाण आपल्या स्वतःलाच होईल. आणि मग एखादी चूक आपल्याकडनं घडण्याची जेव्हा शक्यता होईल, तेव्हा नक्कीच आपलं जे आतमध्ये असलेलं ईश्वर तेच आपल्याला सावध करतं की अरे मी हे असं करतो आहे, हे चूक आहे, हे असं केल्याने मला काहीतरी दोष लागतील, माझी काहीतरी आध्यात्मिक अवनती होईल. आणि त्या पोटी मग जे काही दोष जे आपल्यामध्ये आज आढळून येतात, त्या नक्कीच त्या गोष्टी हळूहळू, यालाच म्हणतात विवेक विचार, त्या गोष्टी हळूवारपणे त्या नक्कीच कमी होणार. आता याच्या पुढचा एक छोटेसे पॉईंट सांगून मग तिथे आपण थांबूया की भक्तीच्या बरोबर अजून काय करण्याची आवश्यकता आहे. तर भक्तीच्या बरोबर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की विवेक विचार हा, मग ते कोणताही आपण मार्ग त्याचा अवलंबन करू, राजयोग म्हणा, कर्मयोग म्हणा, भक्तियोग म्हणा, ज्ञानयोग म्हणा, विवेक विचार आपल्या जीवनामध्ये बंधुभगिनींनो सातत्याने आपलं विवेक हे जागृत असणं हे फार फार गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर विवेक जागृत नसेल तर लक्षात घ्या की 2 गोष्टी आहे. एक तर आपली एक सगळ्यात मोठी गैरसमजूत आहे, एक आध्यात्मिक जीवन आणि एक व्यावहारिक जीवन. ह्या 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहे असं आपण समजून चालत असतो. पण लक्षात ठेवा की या जीवनामध्ये जर काही व्यावहारिक असेल तर ते फक्त ईश्वरच आहे किंवा अध्यात्मच आहे, बाकी सगळ्या गोष्टी झूट. जेव्हा आपण या 2 गोष्टींमध्ये एक वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, तर तेव्हा त्यातून काय घडत असतं की मी जेव्हा मंदिरात जातो तेव्हा मी पूर्ण आध्यात्मिक आहे, तिथे मी सगळं दिलेली सेवा, दिलेलं काम किंवा जे काही खूप प्रामाणिकपणे करतो. पण मी जेव्हा व्यावहारिक जगतामध्ये जातो तर मी माझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळा आहे. हा जो एक म्हणजे ही एक गल्लत सगळ्यांचीच होत असेल माझं असं बिलकुल मुळीच म्हणणं नाही आहे. पण जर ही गल्लत होत असेल बंधुभगिनींनो, तर आपल्याला त्यातून खूप सावध असलं पाहिजे. पण इथे एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की जेव्हा आपण व्यवहारात जगामध्ये असताना जर आपल्याला आध्यात्मिक तत्त्व घेऊनच जगायचं आहे, तर याचा अर्थ काय बुद्धू व्हायचं का? मुळीच नाही. भगवान श्रीरामकृष्णांनी म्हटलं आहे की आपण कधी पण असे बुद्धू व्हायचं नाही. आणि लक्षात घ्या, योगानंदजी महाराजांच्या ते जीवनातली कथा आपण अनेकदा ऐकली, पण फक्त प्रसंग म्हणून सांगतोय. चर्चा आपली सुरू आहे की व्यावहारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक व्हायचं म्हणजे काही ज्याला म्हणतो की बुद्धू व्हायचं, गबाळे व्हायचं, असं त्याचा अर्थ मुळीच नाही आहे. ती घटना ज्यांना माहीत नसेल त्यांना त्यांच्या म्हणजे माहितीकरता सांगू इच्छितो की एकदा भगवान श्रीरामकृष्णांनी दक्षिणेश्वरी एक पात्र आणायला, कढई आणायला सांगितलं योगानंदजी महाराजांना आणि सांगितलं की पहा 4 दुकानं फिरायचे, भावताव करायचा आणि योग्य त्या भावामध्ये ते वस्तू घेऊन यायची आणि जातात. भगवान आपले योगानंदजी महाराज जातात आणि
एका दुकानात त्यांना ती जशी सांगितली तशी ते पात्र काढाई ती प्राप्त म्हणजे दिसते आणि ते मोलभाव करतात आणि ती घेऊन येतात, पण बघत नाही की व्यवस्थित ती व्यवस्थित आहे की नाही. आणि दक्षिणेश्वरी आल्यानंतर बघतात की त्या कढाईमध्ये कुठेतरी एक छिद्र आहे आणि कुठेतरी ते छिद्र आहे ते बघितल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण चांगली कान उघडणी करतात आणि स्पष्टपणे म्हणतात की अरे तो दुकानदार काय तिथे धर्म करायला बसला आहे का. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की आपल्याला आपण आध्यात्मिक व्हायचं आहे आणि आपल्याकरता अध्यात्म आणि व्यवहार या दोन गोष्टी नसून अध्यात्मच व्यवहार आहे हा बोध घेऊनच जगायचं आहे, तरच आपली भक्ती ती परिपक्व होईल. पण हे लक्षात ठेवायचं की जरी आपल्याला आध्यात्मिक व्हायचं आहे पण याचा अर्थ हा कधी घेऊ नये की आपल्याला काहीतरी गबाळेपणा किंवा बुद्धू होऊन जगायचं आहे, याचा हा अर्थ मुळीच नाही आहे. आणि आपण अनेकदा बघतो की भगवान श्रीरामकृष्णांचे विशेष करून जे डायरेक्ट डिसायपल्स त्यांच्या जीवनामध्ये की ते किती सचोटीचं जीवन जगलेलं आहे. काही काही गोष्टी तर इतक्या इन्स्पायरिंग आहे ते पण, आणि त्यांच्या नंतरची पिढीचे पण साधू त्यांनी म्हणजे अध्यात्म म्हणजे काही गबाळेपणा नाही, अध्यात्म म्हणजे सचोटीपणा, आणि त्यातून त्यांनी हे सगळं मठ मिशन जे आज इतके सेंटर्स होऊन राहिले आहेत किंवा इतकं सगळं जे ज्याला म्हणतो की चारी दिशेला भगवान श्रीरामकृष्णांच्या वाणीचा प्रचार होऊन राहिला आहे, त्याचं कारण काय आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी जे काही तत्त्व आपल्या शिष्यांमध्ये रुजवले, माताजींमध्ये रुजवले, तेच प्रवाहित होऊन आज आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. तर ठरलेली वेळ संपत आलेली आहे. आजच्या या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की हे नारद भक्ती सूत्रांच्या माध्यमातून आपण जी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की आपली भक्ती हे शुद्ध कशी होईल, आपली भक्ती तीव्र कशी होईल. दोन गोष्टी आहेत, भक्ती शुद्ध पण झाली पाहिजे आणि भक्ती तीव्र पण झाली पाहिजे. जितकं आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या च्या दिशेने आपली वाटचाल तीव्र करू तर सहजगत्या आपल्यामध्ये असलेले दोष आपल्या विवेकशक्तीमुळे भगवान श्रीरामकृष्णांच्या कृपेमुळे ते सगळे दोष नाहीसे होतील आणि जी भक्ती आपल्याला अपेक्षित आहे ती नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. आता आपण एक छोटासा 5 ते 7 मिनटाचा एक ब्रेक घेऊया. ते ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा आता जवळपास 12 वाजायला आलेत, तर एक 12:07 किंवा 12:10 आपण सर्वजण पुन्हा इथे या. काही आपण भजनं म्हणूया. आज योगायोगाने एकादशी आहे, रामनाम संकीर्तन आपण समवेत म्हणूया. त्याच्यानंतर अजून एक छोटंसं अर्ध्या तासाचं एक चर्चा करून मग प्रसाद घेऊन मग आपण तिथे आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.